मंडळी, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते। तर कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत, आनंदात, स्वस्त आणि तंदुरुस्त असाल। तर आज आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहोत, कारण आज आम्ही जात आहोत यात्रेला। यात्रा जत्रा बरीचशी नाव आहेत। तर यात्रेचा मोसम आहे, सर्वीकडे यात्रा भरत आहे। तर आमच्या गावाजवळही एक गाव आहे, तिथे मस्त यात्रा भरलेली आहे। साहेब लहानपणापासून त्या यात्रेत जातात, त्यामुळे सर्वात जास्त ते एक्साइटेड आहेत आणि त्यांच्यामुळे मुलंही खूप जास्त एक्साइटेड आहेत, कारण आम्ही बरेच वर्ष झाले यात्रेला गेलेलोच नाही। तर चला, तर मग मी तरी रेडी आहे। या सर्वांची कंप्लेंट असते नेहमी की मम्मा तूच लेट असते, प्रत्येक वेळेस तूच लेट करते। तर आज सर्वात आधी मी रेडी आहे आणि आता पिहूला रेडी करते, सर्वांना रेडी करते आणि आता मी निघत आहोत यात्रेसाठी। चला तर मग ब्लॉग पूर्ण पहा, स्टे ट्यून। पिहू तू रेडी झाला? याच ड्रेस मध्ये येणार? नाही, हाच ड्रेस घालून ये। नाही, पिहूला कितीही ड्रेस असू देत, पण पिहूला घालायचं असते एकच ब्लॅक टी शर्ट। आम्ही कुठेही गेलो ना तरी पिहू एकच टी शर्ट मध्ये येतो नेहमी। पिहू आज ते टी शर्ट मी तुला अजिबात घालू देणार नाहीये। काय म्हटलं? इकडे बघ, काय बोलला तू? मी तर घालणार नाही, ते नाही घालायचं। चल दुसरं, हा नसेल घालायचा, दुसरा ड्रेस चेंज कर तू, पण ब्लॅक टी शर्ट नाही घालायचं आज। मी तर ब्लॅक घाल। असे असते का बाळा? पिहू ते टी शर्ट तुला कंटाळलं असेल आता। कोणचं? ब्लॅक। नाही, पिहू कुठेही जायचं असलं तर एकच टी शर्ट पिहूचं फिक्स आहे आणि तेच घालतो नेहमी। चला तर मग आता 9 वाजलेले आहेत। मी आईंसाठी स्वयंपाक वगैरे सर्व रेडी करून ठेवलेले आहेत, कारण आई बोलल्या की मला खूप थकवा येतो, त्यामुळे मी येणार नाही आहे। सो ठीक आहे, मग चला मग आम्ही निघतो यात्रेला। तर ब्लॉग पुन्हा सांगते, ब्लॉग पूर्ण बघा। आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला सजेशन पण द्या छान छान। चला तर मग स्टे ट्यून। तर आता आम्ही निघालेलो आहोत यात्रेला जायला। यात्रा दिग्रज या गावी आहे। इथनं टर्न झालं की इकडे आमचं गाव आहे आणि सरळ समोर गेलं की दिग्रज गाव आहे। ही आमच्या साहेबांची शाळा आहे, जागेश्वर महाविद्यालय व कनिष्ठ विद्यालय। इथेच त्यांचं 12वी पर्यंतचं शिक्षण झालं आणि आता आम्ही येऊन पोहोचलो दिग्रजला। आम्ही खूप सकाळीच आलो, त्यामुळे गर्दी आता तेवढी दिसत नाही आहे, पण इथे भयंकर गर्दी असते आणि भयंकर ट्रॅफिक जाम होतं, त्यामुळे पोलिसांचा चांगलाच बंदोबस्त असतो इथे। इथे जे मंदिर आहे ते गावापासून बरंचसं लांब आहे आणि आजूबाजूला सर्व छान शेती आहे। इथे बघा कांद्याचं बी पेरलेलं आहे, दुसरीकडे छान गहू होते। खूप छान परिसरात ही यात्रा भरते, सर्वीकडे हिरवळ असते। बघा इथे छान गहू आहे, चारी बाजूने शेती आहे आणि मधोमध ही यात्रा भरलेली आहे। यात्रेत खूप मोठी मोठी आणि खूप छान छान खेळणी आलेली आहे। दाखव मला। झाली पण तुझी शॉपिंग चालू आहे ना? आणि लोक इथे मंदिराच्या आजूबाजूला असे पालं ठोकून राहतात 7 दिवस। त्याला आमच्या इकडे धरणं बसणं असे म्हणतात। तर 7 दिवस या पालांमध्ये राहूनच ते रोज देवाची पूजा वगैरे करतात आणि इथेच मुक्कामाला असतात। तर आम्ही इथे आमचं पाल शोधत आहे। माझ्या जेठांनी पण इथे एक पाल टाकलेला आहे आणि आम्ही तेच शोधत आहोत इथे। आणि इथे जमिनीत रोडगे बनायला ठेवलेले आहेत सर्वांनी आणि फायनली आम्ही आमच्या पालेत पोहोचलो। तर ह्या आहेत माझ्या मुली आणि ह्या आहेत मोठ्या जाऊबाई आणि ह्या आहेत मधल्या आणि मी आहे लास्ट। अशा आम्ही 3 जणी आहोत। आमची पूर्ण कोगदे फॅमिली यात्रेला आलेली होती, काही जण बाहेर फिरायला गेलेले होते आणि आता आम्ही पण निघालेलो आहोत देवाच्या दर्शनाला। तर आता आम्ही मंदिरात दर्शनासाठी जात आहोत। आता आम्ही इथे दर्शनाला आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे दर्शनाच्या लांबच लांब लाईनी आहेत। आणि इथे एक छोटंसं मंदिर आहे आणि इथे येऊन लोक स्वयंपाक करतात, रोडगे बनवतात, भाजी वरण भात बनवतात। त्याचा नैवेद्य म्हणजे दिवा रोडगा वगैरे घेऊन इथे येतात आणि इथे दिवा लावून तो रोडगा वगैरे देवाला अर्पण करतात।
आणि आता मी तुम्हाला इथलं मंदिर दाखवते. मंदिर खूप सुंदर आहे इथलं. इथे सोपीनाथ महाराजांचं मंदिर आहे आणि सर्व काचाने याला डेकोरेट केलेलं आहे. आपण आजकाल म्हणतो ना लिप्पण आर्ट, त्याप्रमाणे सर्व काचानेच हे मंदिराचं छत, भिंती आणि खांबसुद्धा छान छोटे छोटे काच लावून डिझाईन बनवून छान तयार केलेले आहेत. हे इथे जे दिसत आहे हे मंदिराचं छत आहे. आणि हे बघा ह्या भिंती खूप सुंदर असं मंदिर आहे. हे चारी बाजूने छान काच लावलेले आहेत, त्यामुळे खूप सुंदर दिसते. आणि मंदिरात भयंकर गर्दी होती, त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. आतमध्ये जायची आमची हिंमतच झाली नाही, कारण आमच्यासोबत खूप सारी छोटी मुलं पण होती. त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि तुम्हाला हे मंदिर दाखवत आहे मी. हे पण बाहेरच्या साईडचंच आहे. आणि दर्शन घेऊन आता आम्ही आमच्या पालेमध्ये वापस आलोत आणि जेवायला सुरुवात केलेली आहे. तर इथे पानगे, वरण भात आणि वांग्याची छान भाजी असा जेवणाचा मस्त बेत होता. माणसांची जेवणं बाहेरच आटोपली होती आणि आता टेंटमध्ये आम्ही लेडीज बसलेलो आहोत जेवायला. मस्त जेवणावर ताव मारला आणि आम्ही सर्वजण पुन्हा यात्रेमध्ये फिरायला इथे आलेलो आहोत. तर आम्ही सर्वात आधी छान आकाशी पाळण्यामध्ये बसलो. सर्वांना इच्छा होती आकाशी पाळण्यात बसायची. फक्त अहोंना मात्र भीती होती आकाशी पाळण्याची. बाकी मुलं तर जाम एक्सायटेड होती. मस्त मजा केली आम्ही सर्वांनी आकाशी पाळण्यात. आणि त्यानंतर आम्ही इथे छान ब्रेक डान्समध्ये बसलो आणि खूप जास्त एन्जॉय केलं. आम्ही छान पाळण्यांमध्ये, झुल्यांमध्ये एन्जॉय केलं आणि पुन्हा यात्रेमध्ये फिरायला निघालो. इथे मुलांसाठी खूप सारी खेळणी होती, छान देवघरं, मंदिरं होती, खूप रेखीव आणि छान लाकडाची मंदिरं इथे विकायला होती.
बायकांसाठी छान ज्वेलरी, मुलांसाठी भरपूर खेळणी, त्यानंतर जाते, पाटे, खलबत्ते सर्व. तर फ्रेंड, आता आम्ही घरी आलो. जवळपास 7 वाजत आहेत. खूप जास्त थकवा आलेला आहे, खूप जास्त दमलो आम्ही आज. मुलांनी खूप जास्त त्रास दिला पाळण्यांमध्ये बसण्यासाठी, खेळण्यांसाठी तर इकडनं तिकडनं नुसतं धावपळ झालेली आहे. त्यामुळे खूप जास्त थकवा आलेला आहे आणि पाय तर खूप जास्त सुजलेत आणि खूप जास्त पेन होत आहे. आता मस्त गरम पाणी करते आणि अर्धा तास तरी पाय त्यात टाकून बसते, म्हणजे बरं वाटेल. आणि पिहू खेळण्यासाठी एवढी जिद करत होता. पिहूने खूप साऱ्या गाड्या घेतल्या. पिहू फक्त कुठे गेलो की गाड्याच घेतो आणि यात्रेपासूनच त्याने सर्व गाड्या तोडफोड करायला सुरुवात केली. हे बघा, तुम्हाला दाखव. हे बघा गाड्यांची काय हालत झालेली आहे. आणि तो स्पायडरमॅन पण पिसकावला का रे? गाड्या पण तोडल्यात. आता ना तुला गाड्याच नाही मिळणार पुन्हा. खरंच तुला आता गाड्या नाही मिळणार. बिलकुल तुला एकही खेळणं घेऊन नाही देणार मी. खूप तोडफोड करतो ना तू. मग तुला जपून नाही ठेवतायत का गाड्या? तसं करू नको, तसं कळू नको, मी रागवेल तुला. चला तर फ्रेंड, पुन्हा भेटू उद्या अशाच एका नवीन छान ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय, टाटा.